श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. लिंगोपंतांच्या वंशापैकी श्री महाराज तेवढे मोठे असे राहिले. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी पुष्कळ होत्या. त्यापैकी काही जमिनी गोंदवल्यास होत्या व काही दुसऱ्या गावी होत्या. श्री महाराज एकटे राहिले असे पाहून त्यांच्या भाऊबंदांनी जमिनी संबंधाने तंटा उपस्थित केला. भाऊबंद श्री महाराजांना म्हणत, तुम्ही गोसावी झाला आहात, तुम्हाला मूल ना बाळ, शिवाय वर्षातून 10 महिने तुम्ही बाहेर असता, तुम्हाला इतक्या जमिनी काय करायच्या. याच्या उलट श्री महाराज त्यांना म्हणायचे, वाह, असे कसे, मी तर आताशी नवीन लग्न केले आहे, माझ्या प्रपंचाची नुकतीच सुरुवात झाली आहे, माझी जमीन मी उगीच का सोडू. असा वाद चालला म्हणजे बहुतेक प्रत्येक वेळी बोलाचाली होऊन प्रकरण अगदी हातघाईवर येई. भाऊबंद श्री महाराजांना वाटेल त्या शिव्या देत आणि श्री महाराज देखील त्या शिव्या सव्याज परत करीत. सगळे झाल्यावर श्री महाराज त्यांना चांदीचे ताट देऊन आपल्या शेजारी जेवायला घेत. एकदा त्या भाऊबंदांनी काही वाईट विचार करून त्यांना आपल्या गावी बोलावून नेले. हे तेथे गेल्यावर भांडणाला पुन्हा आरंभ झाला. संध्याकाळी 5:30ची वेळ होती. श्री महाराज एका शेतामध्ये ओट्यावर बसले होते. इतर मंडळी सभोवार बसली होती. इतक्यात मागच्या माळवदावर एक भाऊबंद चढला आणि एक भला मोठा धोंडा त्याने श्री महाराजांच्या डोक्यात टाकला. ते चढदिशी बाजूला सरकले व वर त्याच्याकडे बघून बोलले, अरे रे, हे काय केलेस, ब्रह्महत्या घडली असती ना. रात्री त्याच माणसाला जेवायला स्वतः जवळ घेऊन बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि खऱ्या अनुतापाने त्यांची क्षमा मागितली. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.